नमस्कार मंडळी, दीपाली फूड पेजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न विचारते, तुमची शेपूची भाजी कधी पाणी सुटून बेचव झाली आहे का? किंवा शेपूची चव कडवट लागली आहे का? जर हो असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, कारण आज मी शेपूची भाजी बनवताना अशा छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे ज्यामुळे भाजीची चव, रंग आणि टेक्स्चर अगदी परफेक्ट येईल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सर्वात आधी या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया। यासाठी मी ताजी शेपू बारीक कट करून घेतलेली आहे आणि 15 मिनिटे अगोदर भिजवून घेतलेली मुगाची डाळ घेतली आहे। त्यानंतर फोडणीसाठी जिरे लागतील। चवीला छान तिखटपणा यावा म्हणून हिरव्या मिरचीची पेस्ट घेतली आहे आणि लसणाचा मस्त सुगंध यावा म्हणून लसूण पेस्ट वापरणार आहे। रंग आणि चव खुलण्यासाठी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि माझी खास कारळ्याची चटणी घालणार आहे। एवढंच साधं साहित्य आहे, योग्य प्रमाणात वापरलं तर भाजीची चव खूपच अप्रतिम लागते। चला आता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात आधी गॅस सुरू करून त्यावरती कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे। कढई छान गरम झाली की त्यात 3 ते 4 चमचे तेल घालून घेऊयात। तेल व्यवस्थित तापलं आहे। आता यात 2 चमचे जिरे घालूया। जिऱ्याला छान तडतडू द्या, म्हणजे त्याचा सुगंध तेलात मस्त उतरतो। बघा मंडळी, या स्टेपला अजिबात घाई करू नका। आता यात लसूण पेस्ट घालून काही सेकंद परतून घेऊया। लसणाचा कच्चा वास गेला की हिरव्या मिरचीची पेस्ट घालूया। या दोघांचा सुगंध आला की बघा स्वयंपाकघर कसं छान दरवळायला लागतं। ही छोटीशी टीप लक्षात ठेवा, लसूण आणि मिरची जास्त भाजू नका, नाहीतर चव बदलू शकते। लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट परतून झालेली आहे। आता बारीक चिरलेली ताजी शेपू घालूया आणि हलक्या हाताने परतून घेऊया। बघा मंडळी, शेपू परतायला लागली की तिचा सुगंध यायला सुरुवात होते। या स्टेपला काही करून चालत नाही, कारण इथूनच आपल्या भाजीची खरी चव सुरू होते। आत्तापर्यंतचा आपल्या शेपूचा रंग बघा किती ताजा आणि सुंदर दिसतोय। शेपू थोडी मऊ व्हायला लागली की आधीच भिजवून ठेवलेली मुगाची डाळ घालूया। मुगाची डाळ अगोदर भिजवण्याचं कारण म्हणजे भाजी लवकर शिजते आणि भाजीची चवही खूप छान येते। आता मुगाची डाळ आणि शेपूची भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात। आता पुढची स्टेप चुकवू नका, इथेच भाजीची खरी चव ठरते। चला आता पुढे मसाले घालून ही भाजी अजून स्वादिष्ट बनवूया। आता यात घालूयात 1 छोटा चमचा हळद। हळद जास्त घालायची नाही, फक्त भाजीचा रंग खुलण्यासाठी। आता चवीनुसार मीठ घालूया आणि यात आजची खास गोष्ट म्हणजे मी यात घालणार आहे 1 छोटी वाटी कारळ्याची चटणी। ही कारळ्याची चटणी घातल्यावर भाजीला एक वेगळी चव येते। जर तुम्ही अजून शेपूच्या भाजीत कारळ्याची चटणी घालून पाहिली नसेल तर एकदा नक्की करून पहा, मला खात्री आहे ही चव तुम्हाला नक्की आवडेल। आता हे सगळं एकजीव करून घेऊयात। जर तुम्हाला कारळ्याची चटणी बनवता येत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। बघा मंडळी, आता भाजी अगदी छान दिसायला लागली आहे। आता थोडंसं पाणी घालून 5 मिनिटे मध्यम आचेवर शिजू देऊयात। मध्ये 1-2 वेळा हलवायला विसरू नका, म्हणजे भाजी खाली चिटकणार नाही। आपली शेपूची भाजी एकदम छान झाली आहे। रंगही किती सुंदर आला आहे आणि सुगंध तर खूपच मस्त येतोय। गरमागरम भाकरी किंवा सध्या चपातीसोबत ही भाजी अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ती कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। अशाच घरगुती, सोप्या आणि चविष्ट रेसिपींसाठी माझ्या दीपाली फूड पेज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात एका नवीन आणि स्वादिष्ट रेसिपींसोबत। तोपर्यंत धन्यवाद।